नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत. मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं हो मित्रांनो. सामान्य हरभरा उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता 15 मे पर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये असे राहणार हरभऱ्याचे बाजार भाव. हो मित्रांनो, ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे की आता 15 मे पर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये असे राहणार हरभऱ्याचे बाजार भाव. पण 15 मे पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये कसे राहणार हरभऱ्याचे बाजार भाव, हा सवाल तुमच्या मनातला आहे, हा सवाल माझ्या मनातला आहे. आज भारत वर्षातील सामान्य हरभरा उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारत आहे की अखेर 15 मे पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये कसे राहणार हरभऱ्याचे बाजार भाव. या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा. हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा. जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा. सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा. यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो. तर बघा मित्रांनो, सामान्य हरभरा उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता 15 मे पर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये असे राहणार हरभऱ्याचे बाजार भाव. पण 15 मे पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये कसे राहणार हरभऱ्याचे बाजार भाव, या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी सध्या देशांतर्गत बाजारामध्ये काय आहे हरभऱ्याची बाजार भाव पातळी, सध्या देशांतर्गत बाजारामध्ये कशी आहे हरभऱ्याची मागणी पुरवठ्याची स्थिती आणि सध्याच्या कंडिशनला देशामध्ये किती आहे हरभऱ्याचा शिल्लक साठा आणि या सर्वांचा परिणाम आता 15 मे पर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये हरभऱ्याच्या भावावरती कसा होणार, या परिणामामुळे आपल्याला देशांतर्गत बाजारामध्ये 15 मे पर्यंत हरभऱ्याचे भाव कसे दिसणार, चला बघूया. सध्याच्या कंडिशनला विचार केला तर हरभऱ्याचा बाजार भाव हा 5300 ते 5800 च्या दरम्यान आहे. यावर्षी देशामध्ये हरभऱ्याचं उत्पादन कमी आहे. दुसरीकडे आपल्या सर्वांना माहित आहे की हरभऱ्याचा शिल्लक साठा सुद्धा कमी आहे. तर तिसरीकडे हरभऱ्याची मागणी प्रचंड वाढत आहे. चौथीकडे आपल्याला तुरीच्या उत्पादनातील घटीचाही हरभऱ्याला फायदा मिळताना दिसत आहे. म्हणजे इथून पुढे हरभऱ्याचं भविष्य अत्यंत उज्ज्वल आहे. मग लाख मोलाचा प्रश्न की अखेर 15 मे पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये कसे राहणार हरभऱ्याचे भाव. तर बघा, इथून 15 मे पर्यंत हरभऱ्याच्या भावात 200 रुपयांची सुधारणा होऊ शकते आणि हरभऱ्याचा भाव 5500 ते 6000च्या दरम्यान राहू शकतो. मग अशा परिस्थितीमध्ये हरभऱ्याची विक्री आपण करावी का. तर बघा, इथून 15 मे पर्यंत जर आपल्याला हरभऱ्याचा बाजारभाव 6000 किंवा त्या पल्ल्यावर दिसला तर तिथं आपण काय करायचंय, 25% हरभरा विक्री करायचा आहे आणि आपल्याकडे मग शिल्लक हरभरा किती राहतो तर 75%. तर या 75% हरभऱ्याला पुन्हा येणाऱ्या तेजीसाठी रोखून प्रत्येक 200-300 तेजीवरती जर टप्प्याटप्प्याने विक्री केलं तर आपला होईल मित्रांनो या ठिकाणी 100% फायदा. कारण भविष्यात हरभऱ्याच्या भावात येणार आहे प्रचंड तेजी.
तर मित्रांनो, आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये काय राहणार, हरभऱ्याचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र. आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा, सामान्य कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा. यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील. तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार.